नमस्कार तथा श्री चंद्रकांत पोखर पाटील सातो आपल्या या कथेचे यजमान आणि यामध्ये ज्या ज्या भक्तांचं सहकार्य आहे असे आमचे श्री मनोज हेगडे जळगाव, सौ पूनम हेगडे तथा जे या कोरोना काळी आपण बघितलं कोरोनाच्या माध्यमातून खूप काही लोक त्या लोकांचं मृत्यू झालं. माहिती नव्हतं की आज हा व्यक्ती आपल्याशी बोलला आणि उद्या निघून गेला. आणि फक्त हो किस देश में हमें नारायण मिल जाए त्या भक्तांसाठी त्या जीवनासाठी खूप काही भक्तांनी खूप काही मनुष्यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्यासाठी त्यांचे जीव वाचवण्यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी खूप काही प्रयत्न केले. परंतु ते जीव ह्या पृथ्वीवर राहू शकले नाही. त्यांना जावं लागलं. जोपर्यंत त्यांचे कर्मसंबंध त्यांच्यापर्यंत होते. मगाशीच आम्ही आलो आणि आम्हाला सांगितलं आमचे आमच्या घरातून एक आणि स्वामी आणि तेव्हा आम्हाला खूप दुःख झालं. भगवान या जीवात्म्यांना शाश्वत शांती प्रदान करो आणि म्हणून अशाच या जीवनाच्या उद्धारासाठी श्री शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री रुद्र हवन याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अशी संकल्प ह्या भक्तांच्या आहे आणि म्हणून या बहुउद्देशीय संस्थेनं हा विचार केला की नक्कीच कुछ तो हम कर सकते हैं, कुछ तो हमें करना चाहिए. आणि भक्त हो मनुष्याकडे भरपूर असतं. परंतु मला सांगा या कोरोनामध्ये काम आलं का? काही खूप धन होतं परंतु गरिबाला पोळीची आवश्यकता होती दिली तर नाही. क्वचितच असे असतात की नाही आम्हाला दुसऱ्याचं चांगलं करायचं आहे. आणि म्हणून फक्त हो ह्या कोरोनाचं हे परिमाण आपल्या ह्या देशावर असलेला आहे. आणि खूप सुंदर संकल्प की सर्व बंधू भगिनी मिळून आपल्या ह्या रायसोबत त्या सर्वांनी हा एक संकल्प आणि या संकल्पाच्या माध्यमातून आपल्या हृदयापर्यंत श्री शिव महापुराण पोहोचणार. फक्त हो हे नवपंथ बहुउद्देशीय संस्था मस्कावर तालुका रावेर आणि जिल्हा जळगाव या माध्यमातून ही सेवा केलेली आहे. आणि मला तरी असं वाटतं भलेही या संस्थेने सेवा केली परंतु आपल्याही काहीतरी कर्तव्य करत असतं. आपणही त्यामध्ये भाग घ्यायला हवा. काय भाग घेणार? बस दुसरं काहीच नाही. आपल्या ह्या कथेची दुसऱ्यांना सेवा करा. जो हरिभक्त जो जीव ही कथा श्रवण करणार
सुरुवात असताना भगवान शिव हे सर्व अंतर्यामी म्हटले जात असतात. कारण भागवतामध्ये त्यांचं प्रमाण दिलं आहे. शुद्धदेव महाराजांनी धारे श्रीपतिदेव रुद्रस्वाहा शरीरा यस्मिन्नो ततोऽधिकं विश्वं शावती. भगवान शिव परमात्मा हे चराचरामध्ये विचरण करीत असतात. सर्व प्राणी मात्रांच्या आज्ञामध्ये रममाण करीत असतात. आणि असे ते शिव भगवान. तुम्हाला असा प्रश्न होत असेल, अरे आम्ही तर असं ऐकलं होतं की भगवान आपल्या ह्या देहामध्ये राम कृष्ण हे राहत असतात, मग तुम्ही शिवचे आणले कुठून? हा प्रश्न स्वाभाविक आहे. हो, शिवजी यांना अष्टमूर्ती सनातन असं म्हटलेलं आहे. आणि आपल्या आत्मामध्ये ते रममाण करत असतात. सर्व जीवांच्या आत भगवान श्रीहरी आणि श्रीधर असं म्हटलं जात असतं. हो, गोपींची भावना होती. आणि म्हणून शिव हे आत्मा आणि शिव हे आत्म्यामध्ये परिणित किंवा आत्म्यात रममाण करीत असतात. अंकुष्टमात्र पुरुषो मध्ये आत्मनि तिष्ठति. आज्ञा म्हणजे असं म्हणतात, आत्मा हाच परमात्मा हो हे हक्क आहे असं कुठेही लिहिलेलं नाही. हा एक प्रकारचा निर्भय. पण सगुण साकार आपण कोण आहात? सगुण साकार मनुष्य. म्हणून आपण कोण? मी कोण? सच्चित आनंद स्वरूप तेजस्वी परमात्माचा अंश. ममई वांशो जीव लोके जीवभूत सनातन. या माध्यमातून हा जीव भगवंताचा अंश म्हणला जात असतो. जीव कधीही भगवान हो नाही. कारण भगवान हे तेच होतात की ज्यांच्याजवळ 6 ऐश्वर्य. पत्नीवान म्हटलं जात, त्याला पुरुषाला पत्नीवान म्हटलं जात असतं. जर एखाद्याला भगिनी असली तर त्याला भगिनीवान म्हटलं जात असतं. त्याचप्रमाणे भगवान जे 6 ऐश्वर्य आहे, भगवंताकडे 6 ऐश्वर्य आहे आणि म्हणून त्यांना भगवान म्हटलं जात असतं. खूप अलौकिक बाबत आहे ह्या 6 ऐश्वर्यांमध्ये. येईल पुढे करूया वार्तालाप. आणि गोपींनी सुद्धा तो भाव दिलेला आहे. पृष्ठो भवस्या तनो कृता किल. हे श्याम सुंदर, आपण प्रत्येक शरीर धारींचेही प्राण प्रियतम आहात. कारण आपण सर्वांच्या आज्ञामध्ये रममाण होत असतात. तिथं भगवान श्याम सुंदरला प्राधान्य दिलं आहे. आणि आज शिव आणि श्रीहरी यामध्ये भेद दिसत नाही भक्त. कारण वेदांचंही तेच वचन आहे, शिवस्य हृदयं विष्णुः विष्णुश्च हृदयं शिवः. भगवान शिव यांच्यापेक्षा मोठा कोणीही वैष्णव नाही. ज्याप्रमाणे निम्नदानां यथा गंगा देवानां मच्युतो यथा वैष्णवानां यथा शंभू पुराणानां इदं तथा. नद्यांमध्ये गंगाची श्रेष्ठ आहे आणि भगवान यांच्यामध्ये श्रीहरी श्रेष्ठ आहे. तसेच वैष्णवांमध्ये भगवान
शिव हे श्रेष्ठ आहे. आणि शैवांमध्ये भगवान श्रीराम आणि कृष्ण श्रेष्ठ आहे. हा विषय खूप समजण्यासारखा आहे. येईल पुढे हाच सिद्धांत तुम्हाला पूर्ण कथेमध्ये समजून जाईल. या सृष्टीची व्यवस्था संपादन करण्यासाठी भगवान शिवजी यांच्या रूपामध्ये तमोगुण हे स्वीकार करीत असतात आणि ब्रह्माजी यांच्या रूपात रजोगुणला प्रभू स्वीकार करतात. त्यानंतर श्रीहरीच्या रूपामध्ये सत्वगुण हे श्रीहरी स्वीकार करीत असतात. फक्त हो, गुणांच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर जे यज्ञ यागादी जे कर्मकांडी ब्राह्मण असतात ते असा विचार करणार की सत्व म्हणजेच श्वेत वर्ण, सत्व म्हणजेच श्वेत वर्ण आणि रजो म्हणजेच रक्तवर्ण, तमो म्हणजेच श्याम वर्ण. तर जर गुण या माध्यमातून आपण विचार करणार तर नक्कीच शिवजी हे श्याम असायला पाहिजे आणि नारायण शिवजी हे श्याम असायला पाहिजे आणि नारायण हे गौर वर्णाचे असायला पाहिजे. पण असं का आपल्याला दिसत नाही? कारण शिवजी हे स्वयं भगवान नारायणाचं ध्यान करीत असतात आणि म्हणून त्यांच्या हृदयामध्ये भगवान नारायण यांचा जो गौर वर्ण तो त्यांच्या हृदयामध्ये आहे आणि म्हणून शिवजी हे गौर स्वरूपामध्ये आहे आणि भगवान नारायण हे शिवजींचं ध्यान करतात आणि म्हणून भगवान नारायण हे श्याम वर्ण आहे. म्हणून तर म्हटलं जातं कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम. कर्पूर गौरम करुणावतारम, जे करुणामूर्ती भगवान शिव आहे, ज्यांचा वर्ण गौर स्वरूपामध्ये आहे, असे भगवान शिव सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं श्रीहरीच्या उपासनेशिवाय श्री हरची उपासना हे अपूर्ण आहे आणि श्री हर यांच्या उपासनेशिवाय श्री हरीची उपासना ही अपूर्ण म्हटली जात असते. आणि म्हणून शास्त्रांमध्ये सुद्धा सांगितलं आणि भगवान स्वामीनारायण यांनी शिक्षापत्रीमध्ये वर्णन केलं, ऐकात्म्यमेव विज्ञेयं नारायण महेशयोः उभयोर ब्रह्म रूपेण वेदेषु प्रतिपादनात्. भगवान नारायण आणि शिवजी यांचं असं हे ऐक्य दाखविण्यात आलं आहे. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल कुठं कुठं शिवजींची सुद्धा निंदा होत असते. त्यासाठी भगवान स्वामीनारायण यांनी सांगितलं, दृष्ट्वा शिवालयादिनी देवाकाराणि वर्त्मनि प्रणम्य तानि तदेव दर्शनं कार्यमादरा.
एखाद्या वेळेस तुम्हाला माहिती असेल, तुम्ही स्वामीनारायण मंदिरामध्ये गेला आहात का? तर त्या ठिकाणी प्रथम गणेशजी असतात आणि हनुमानजी असतात. तर गणेशजी यांच्या ठिकाणी महादेवजी यांचं पिंड असतं. ते शिवलिंग का असतं? हा प्रश्न, ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ह्या कथेमध्ये मिळणार की भगवंताने ते शिवलिंग त्या ठिकाणी का, त्या शिवलिंगाची स्थापना केली. आणि भगवान स्वामीनारायणांनी जुनागड या ठिकाणी भगवान सिद्धेश्वर महादेव यांची स्थापना मूर्ती रूपात का केली? कारण ते कुठंही मूर्ती स्वरूप नाही आणि जुनागड या ठिकाणीच का आहे? हा प्रश्न आपल्याला सतत राहणार आणि म्हणून या शिव महापुराणाच्या माध्यमातून त्याचं आपल्याला उत्तर मिळणार. त्यासाठी कंटिन्यू कथा श्रवण करावी लागेल. आणि भक्त हो, नारायण आणि शिव हे दोघंही ब्रह्मरूप भावाने एक आहे. आज आपल्या सर्वांचं खूप मोठं भाग्य आहे आणि आपल्याला हे शिव महापुराण या ग्रंथाची कथा श्रवण करायला मिळणार. भक्त हो, आपण या ठिकाणी 4-4, 3-3 तास बसणार. हे सुद्धा तपस म्हटलं जात असतं. आणि माझे प्रिय बंधू भगिनी, ह्या ज्या काही यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह नेस ज्यांच्यामध्ये आहे आणि लाईव्ह होऊन त्या बसलेल्या आहेत किंवा सर्व हरिभक्त बसलेले आहेत. कारण खरोखर लाईव्ह तर ते म्हटले जातात, कारण सुंदर एकाग्रतेने कथा श्रवण करणार. बाकी हे भौतिक साधन तर आहेच, पण लाईव्ह खरोखर ते आहे की जे कथा श्रवण देत आहे. एक वेळा या सर्वांसाठी आपण टाळ्यांचा गजर करूया बघतो. आणि एक वेळा तुम्हा सर्वांसाठी टाळ्यांचा गजर करूया. कारण तपोहि परमं प्रोक्तम तपसा विद्यते फलम्. सनत कुमार यांनी या कथेचा महिमा सांगत असताना सांगितला आहे, भोजन करीत असलात आणि जर आपण गप्प बसून राहिलात तर तेही तपस म्हटलं जात असतं. आहे ना बरोबर? जर तुम्ही भोजन करीत असलात आणि जर बोल बोल करत असले तर मग पत्नीला काय वाटतं? हे सोम बोल बोलच नव्हतं, गप्प बसतच नाही. म्हणून तेव्हा मौन ठेवणं आणि भगवंताचं नामस्मरण करणं हे खूप गरजेचं असतं. आणि त्याचप्रमाणे कथेमध्ये सुद्धा बसणं हे तपच आहे. तपोदता हि नित्यं मोदन्ते सहदैवतैः. भक्त हो, कुठं आपण असे मौन राहून काय मिळतं? भगवंताचं धाम मिळत असतं. आपल्या सर्व कामना सिद्ध होत असतात. एखाद्या वेळेस जर एखादा क्रोधित व्यक्ती किंवा क्रोधित स्त्री आपल्या समोर काही बोलून गेली, आपण गप्प बसा. तो असला तर ऐकून घेईल आणि ती असली तर ऐकून घेईल. आणि मग काय होईल? अरे नाहक मी तुझ्यावर क्रोधित झालो, पण असू दे, घे माझ्याकडून 2000 घे आणि साडी घेऊन ये. मग तो कसं म्हणेल? म्हणून कुठं शांत राहणं हेही तपच म्हटलं जात असतं. आणि
हा सिद्धांत आपल्याला ते शिकवणार. जीवनामध्ये तप ठेवत चला. जीवनामध्ये शाश्वत तप असलं, आध्यात्मिक तप असलं, भौतिक तप असलं तर नक्कीच परब्रह्म परमात्मा यांची कृपा त्यावर होत असते. भक्त हो, ही कथा परम पवित्र कथा आहे. अरे या कथेमध्ये कोणीही लहान असो, मोठा असो, बंधू भगिनी कोणीही असो, तपस्वी असो, गरीब असो, ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे असे लोक असो, किंवा ज्यांचं शिक्षण उर्वरित आहे, तर ते जीवात्मा असो, त्या सर्वांनी जर ह्या कथेचं 7 दिवसापर्यंत श्रवण केलं तर नक्कीच त्यांना तत्काळ फळ मिळणार. अशी ही सुंदर अलौकिक शिव महापुराणाची कथा आहे. एक वेळा भगवंताचा जयनाद करूया, कारण 3-4 दिवस झाले आपण वाट बघत होतो वर्षावृष्टीची, आणि खरोखर आज आपल्या ह्या रायसोनी नगरामध्ये वर्षावृष्टी होत आहे. बोलो श्री उमापती महादेव की जय. शिव पार्वती ओम नमः पार्वती पतये. हर हर महादेव. खरोखर जे लोक ज्यांनी शेतामध्ये पीक पेरले आहे ते सुद्धा भगवंताची वाट बघत होते. आणि आम्हाला पण भगवंताला तीच प्रार्थना आहे की प्रभू असा आणि असा कायमस्वरूपी पडत राहा. मग जास्त पण नाही, परंतु भगवंताकडे ती गोडी असते आणि त्यांच्या माध्यमातून या सृष्टीची रचना भगवान सर्व काही कार्य भोलेनाथ करीत असतात. फक्त हो, जीवनामध्ये जेवढेही दुःख आहे, जेवढेही रोग आहे, जेवढेही कष्ट आहे, जेवढ्याही चिंता आहे, जेवढंही दुःख आणि दारिद्र्य आहे, ते सर्व दुःख आणि दारिद्र्य ह्या कथेच्या माध्यमातून दूर होणार. पण श्रद्धेने ह्या कथेचं रसपान केलं तर, श्रद्धेने ह्या कथेचं श्रवण केलं तर, बाकी तर कथा तर खूप ऐकल्या. आपण म्हणतो ना ते तांदूळाचे दाणे मोरी वाटे वाहिली असं काहीतरी म्हणतात तुम्ही. पखालीचा हेला आला तसा गेला, पाणी वाहून वाहून मेला. अशी ही माणसाची ही जीवनदोरी असते. मनुष्य हा लहानपणापासून मोठा होतो तोपर्यंत चांगलं शिक्षण घेतो, चांगली जॉब शोधतो, पण जर त्याला जर चांगला मार्ग मिळाला नाही तर मग तो सुद्धा त्याचं सुद्धा त्या हेल्याप्रमाणेच कार्य असतं. तसं कार्य आपलं व्हायला नको. आणि म्हणून काही अलौकिक संस्कार आपल्याला ह्या कथेतून मिळणार, आणि त्यासाठी श्रद्धेच्या माध्यमातून आपण ही कथा श्रवण करणार आणि आपल्याला भगवंताची प्राप्ती सहजासहजी होणार. म्हणून भक्त हो, तुलसीदासजी यांनी सांगितलं आहे, मृदु मंगलमय संत समाजू जो जग तीरथ राजू. मृदु मंगलमय
म्हटला जात असतो, कल्याणकारी म्हटला जात असतो. त्याचप्रमाणे जगामध्ये सुद्धा आपण बघित असतो, चालणार आणि फिरणार जर कोणतंही तीर्थ असेल तर ते तीर्थ म्हणजेच संत रूपी तीर्थ म्हटलं जात असतं. आणि तीर्थवास प्रयाग या ठिकाणी संत समाज रूपी प्रयाग आणि भगवान रामचंद्रजी यांची भक्ती रूपी रसधारा म्हणजेच गंगाजी यांचा अविरत वाहणारा प्रवाह असे आणि त्याचप्रमाणे सरस्वती माता यांच्या माध्यमातून सुंदर अलौकिक ब्रह्मविचार आणि तो सिद्धांत या ठिकाणाहून संत यांच्या मुख कमलामधून निस्तुत होणारी ही शिव महापुराणाची कथा आपल्या जीवात्म्याला शांती प्रदान करीत असते. जीवनात सर्व वस्तू तुम्हा सर्वांना मिळणार, पण कथा ही खूप अलौकिक आहे. अरे तुम्हा सर्वांना सुंदर पत्नी मिळेल, सुंदर गाडी मिळेल आणि ते पण कशी मर्सिडीज BMW. हे सर्व शक्य आहे, पण संतच्या मुखातून निस्तृत होणारी कथा हे मिळणं याला सुद्धा भाग्य लागत असतात. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलं, पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती आज फळाशी आली. काहीतरी पूर्वजन्माचं पुण्याचं गाठोड आपल्या जवळ असणार आणि म्हणून त्या माध्यमातून ते पूर्वजन्मीचे पुण्य आज उदयाला आलेले आहेत. म्हणून जेव्हा आपण असा विचार करीत असतो की कथा श्रवण करायची आहे आणि ह्या विचाराच्या माध्यमातूनच उदन्ति सर्व पापानि द्वैतस्य श्रवणक्षणे, त्याच वेळेला त्या जीवात्म्याचे संपूर्ण पाप भस्मीभूत होत असतात. आपण सर्व सनातन धर्माला मानत असतो आणि म्हणून सनातन धर्म हाच श्रेष्ठ म्हटला जात असतो. भक्तो, आपल्या ह्या सनातन धर्मामध्ये आपण सर्व देवांची स्तुती करीत असतो, आदर त्यांना देत असतो आणि सर्व प्रथम तर शिवजी यांचंही पूजन करीत असतो आणि शिवलिंगाची सुद्धा पूजा करीत असतो. खूप वेळा तुम्ही पूजा केली असेल, पण काही ठिकाणी असं आढळलं हो, श्रावण महिना असला की शिवजीच्या मंदिरामध्ये फूल चढविले जातात, पुष्प चढविले जातं, शिवलिंगावर जळ अर्पण केलं जातं, दही अर्पण केलं जातं. पण भाद्रपद महिना आला मग तिथं कुत्रे फिरत असतात. ही आपली मंदिराची दुर्दशा व्हायला नको आणि म्हणून भक्तांनी ती बाब लक्षात ठेवायला पाहिजे की नाही, ज्याप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये, अरे तुला श्रावण महिन्याचं महत्व आहे पण भाद्रपदचं नाही का? दरेक महिन्यामध्ये प्रदोष येत असतो आणि त्या महिन्यामध्ये जर भगवंताचा अभिषेक केला तर फळ खूप मोठं मिळत असतं. 12ही महिन्यामध्ये म्हणजेच भगवंताचं
कार्य असं असतं भक्त हो. त्यासाठी कधीही जीवनात असा भाव ठेवू नका, नाही श्रावण महिना आला तेव्हा, कार्तिक महिना आला तेव्हाच मी मंदिरात जाईल, नाही. जर असंच होत असतं तर मनुष्याने एकच वेळा जेवण केलं असतं हो. आज सकाळी करू, मग उद्याच करू, संध्याकाळी का करतात? एकच वेळा करा ना. पण मी म्हणतो कशाला एक वेळा करतात? करूच नका, नामस्मरण करा, तरी सुद्धा तुम्ही जिवंत राहणार, एवढी शक्ती आहे त्यात. पण मनुष्याला चांगलं सांगा तर तो त्या चांगल्या मार्गावर नाही जाणार, तो उलट मार्गावरच जाणार. असो ज्याचा त्याचा स्वभाव असतो. खरोखर जीवनामध्ये आपल्या कावणीमध्ये सुंदर विश्वेश्वर महादेवजी यांचं मंदिर आहे. अरे आपण त्या ठिकाणी रोज संध्याकाळी तर जातोच, पण ओम नमः शिवाय याचा जाप तिथं करा भक्त हो. शिवलिंग, या शिवलिंगावर तुम्ही खूप वेळा जळ अर्पण केलं, पण हे शिवलिंग कुठं उद्भवलं, कुठे प्रकट झालं हे माहितीये का? नाही. ही कथा आपल्याला शिवपुराण महात्म्य, शिवपुराण ग्रंथ ही कथा सांगणार. फक्त हो आपण हनुमानजी महाराज किंवा भगवान रामचंद्रजी यांचाही अभिषेक करीत असतो, परंतु तो अभिषेक जेव्हा त्यांची प्रतिष्ठा असते तेव्हाच केला जात असतो. परंतु शिवजी यांचा अभिषेक, यांना जळ हे तर तुम्ही केव्हाही अर्पण करू शकतात हो. पण केव्हाही असं काय आहे की त्यांना जळच अर्पण करायचं? त्यांनी जळच का स्वीकारलं? हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर श्री शिव महापुराणामध्ये आहे. काही ठिकाणी आपण ऐकत असतो शिव महाशिवरात्री ही का साजरी केली जात असते? कुठं असंही ऐकण्यात येतं की शिवजी आणि पार्वतीजी यांचं लग्न झालं आणि म्हणून महाशिवरात्री साजरी केली जाते. काही लोक असे म्हणतात, पण अशी बाबत शिवपुराणामध्ये नाही. ह्या हंबक गोष्टी आहेत. शिव महापुराणामध्ये असं कुठंही दिलेलं नाही. शिवजी आणि पार्वती यांचा विवाह झाला आणि तुम्ही उपवास करता. उपवास जर लग्न होत असलं तर उपवास असतो ना हो. तेव्हा तर चांगले चांगले पक्वान असतात, मिठाई असते. भगवान रामचंद्रजी यांचा विवाह सीता स्वयंवर या ठिकाणी आपण बघितला असेल, पण त्यांनी उपवास नाही सांगितला की उपवास केला होता. भगवान कृष्ण यांनी तर 16,000 आणि 108. मग आता हे 16,000 आणि 108 दिवस जर आपण ठेवले तर मग उपवासच येतील. म्हणजेच महाशिवरात्रीला उपवास का करायचा ती बाबत श्री शिव महापुराण आपल्याला सांगणार. आणि जीवनामध्ये आपण 2च वेळा जळ अर्पण करतो. एक तर भगवान सूर्यनारायण यांना अर्घ्य अर्पण करीत असतो आणि द्वितीय म्हणजेच शिवलिंगावर आपण जळ अर्पण करीत असतो. भक्त हो,
शिवरात्री ही का साजरी झाली आणि शिवरात्री महाशिवरात्री हे काय आहे ही बाबत आपल्याला आज तर फक्त महात्म्य श्रवण करायचं आहे. भगवान शिवजी श्री शिव महापुराण या ग्रंथाचं महात्म्य एखाद्या घरी जर एखाद्या मुलीचं लग्न करायचं असलं तर मुलगा हा बघण्यासाठी येत असतो आणि मुलीचे वडील त्या मुलाला संपूर्ण हिस्ट्री सांगत असतात. म्हणजेच काय असतं ते हिस्ट्री म्हणजेच महात्म्य, की आमच्या घरी असं असं आहे, आमची ही मुलगी आहे. त्याचप्रमाणे महात्म्य आणि ह्या महात्म्याचा सिद्धांत तो भक्त आपल्याला शिकवणार. शिवलिंग हे का स्थापना करीत असतो? शिवलिंग या लिंगावरच का जळ अर्पण केलं जात असतं आणि म्हणून त्या शिवलिंगाची पूजा वारंवार का केली जाते? अरे असा कोणता त्या शिवलिंगाचा वार आहे? आणि असं म्हणतात सोमवार हा शिवलिंगाचा वार म्हटला जातो. का हो असं का असेल? सो म्हणजेच चंद्रमा. चंद्रमा हा तर सोमवार म्हणजे चंद्रमाचा वार म्हटला जातो. परंतु शिवजी यांचा का आणि बाकीचे 6 वार बघा. मंगळवार तर हनुमानजी यांचा वार, बुधवार तर त्या गुरु ग्रहाची पूजा होत असते आणि बृहस्पती तर गुरूंची पूजा होते आणि शुक्रवार तर लक्ष्मीजी यांची पूजा होत असते आणि शनिवार म्हणजेच शनी यांची पूजा होते. तर ज्या त्या वाराचे प्राधान्य त्या त्या ग्रहांना दिलं जात असतं. तर मग सोमवार हा चंद्रमाचा वार असून शिवजी यांनी का ग्रहण केला हा प्रश्न. आणि शिवलिंग हे किती प्रकाराचे आहे? अरे त्या शिवलिंगावर बिल्व पत्र हे उलट का अर्पण करतात? आणि हा प्रश्न या कथेतून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार. फक्त हो एखाद्या वेळेस आपल्यावर कोणी मलिन मंत्राचा उपचार केला तर तो उपचारही या शिव महापुराण या कथेच्या माध्यमातून तो दूर होत असतो. आणि म्हणून ही अलौकिक कथा आहे शिवपुराण. कथा कथा शिव की सुधारस है, प्रेम विश्वास कथा शिव की सुधारस है, प्रेम विश्वास पाप से मुक्ति पाकर जन्म अपना सफल करे,
भगवंताची कथा ही अलौकिक आहे आणि म्हणून विश्वास ठेवू आणि स्वाभाविक आहे हो. संत जे वचन सांगतात त्या वचनांमध्ये ह्या जीवाला स्वाभाविकतेने विश्वास होत असतो. परंतु संत जे वचन सांगतात त्यामध्ये अंधश्रद्धा नका ठेवू, श्रद्धा ठेवा. आणि संत हा बरोबर शास्त्राच्या माध्यमातून सिद्धांत सांगत आहे किंवा नाही हे सुद्धा लक्ष आपण असायला पाहिजे. आणि त्यासाठी काय करायला पाहिजे, आपणही शिवपुराणाच्या कथेचं वाचन करायला पाहिजे. या कथेच्या माध्यमातून काय लाभ, कथा ही भगवंताची अलौकिक कथा आहे. आणि म्हणून आपल्या ज्ञानाला ती काहीतरी काटेकोरपणाचं नियमांचं पालन करण्याचं अशी काही बुद्धी ही कथा देत असते. आणि म्हणून त्या जीवाला शाश्वत पदोपदी भगवंताची प्राप्ती होत असते. आपल्या ह्या सनातन धर्मामध्ये 4 वेद, ऋग, यजु, साम, अथर्व त्या वेदांचं अध्ययन वेदव्यासजी यांनी त्या संपूर्ण जीवांपर्यंत पोहोचणार आणि त्यासाठी पुराणांची रचना केली आहे. सर्वप्रथम तर एकच वेद होता, परंतु देव, ब्राह्मण या सर्वांनी वेद व्यास ऋषींना प्रार्थना केली आणि संत समाजाने प्रार्थना केली. म्हणून वेदव्यासजी, वेदव्यास हे कोण होते? गुरु वसिष्ठजी यांचे प्रपौत्र. गुरु वसिष्ठजी
हे ब्रह्माजी यांचे मानस पुत्र म्हटले जातात आणि वसिष्ठजीचे 100 पुत्र होते. अरुंधती वसिष्ठजी यांच्या धर्मपत्नी होत्या. भक्त हो, तो अलौकिक इतिहास, ती कथा, वसिष्ठजी यांना जेव्हा 100 पुत्र झाले आणि एक वेळा विश्वरथ नावाचा राजा, हा राजा जेव्हा वसिष्ठजी यांच्या जवळ आलेला आहे आणि केवळ कामधेनूसाठी या राजाने वसिष्ठजी यांच्याशी भांडण केलं आणि भांडण त्या माध्यमातून युद्ध झालेलं आहे. आता युद्धामध्ये 99 पुत्र हे वसिष्ठजी यांचे मृत्युमुखी झाले. पण एक पुत्र होता ज्याचं नाव शक्ती. हा शक्ती बाहेर गेलेला होता, प्रकांड विद्वान होता आणि तो वाचला. परंतु त्या शक्तीच्या माध्यमातून एक सुंदर पुत्ररत्न त्याला प्राप्त झाले आणि ते पुत्ररत्न म्हणजेच महान विद्वान महर्षी पराशर ऋषी. पराशर ऋषी हे या शक्तीचे पुत्र झाले आणि पराशर ऋषी यांचेच भक्त हो. एखाद्या वेळेस संत हा जर धर्माच्या कार्यातून त्याचा भ्रंश झाला, त्याने धर्मभंग केला, तर तो कोणाला जन्म देऊ शकतो. ही कथा मला आणि तुम्हाला ते शिकविणार. संत असो किंवा भगवान असो, हे जे काही कार्य करीत असतात त्या कार्यांचं अनुसरण चांगलं आपल्याला करायचं असतं. परंतु भगवान कृष्णांनी स्वयं शेषनाग यांच्यावर त्यांनी नृत्य केलं, तसं कार्य हा जीव करू शकणार नाही. भगवान शिवजी यांनी विषपान केलं. अरे काही काही ठिकाणी आपण बघतो स्टेटस मध्ये की माझे भोलेनाथ, एखाद्या वेळेस त्याला भोलेनाथला चिलम दिली असते आणि तशी भ्रष्ट पिक्चर्स व्हॉट्सअपवर कोणी पाठवत असतात, कोणी सेंड करीत असतात, कोणी स्टेटस लावत असतात, पण कधीही माझ्या भोलेनाथने चिलम ग्रहण केली नाही. त्यांनी विषपान केलं आहे. विषपानाचा तुम्ही पिक्चर ठेवा. अरे त्यांनी जे कार्य केली ते कार्य तुम्ही तुमच्या स्टेटसला लावा, पण त्यांनी जे कार्य केलं नाही ते जर तुम्ही तुमच्या स्टेटसला लावत असलात तर मग तुमच्या सारखा मूर्ख या जगात कोणीही नाही हो. म्हणून बघतो कधी मुलाने असा विचार केला माझे बाबा दारू पितात, तर मग दारूची बॉटल असते आणि मग त्याच्या बाबांचं पिक्चर त्याने कधी स्टेटसवर लावलं का? नाही. परंतु माझ्या भगवंताचं, माझ्या भोलेनाथचं असं पिक्चर स्टेटसवर लावणं ही म्हणजे मूर्खताच आहे. बघतो ही मूर्खता आपल्यातून दूर व्हावी असे काही अपभ्रंश आपल्यामध्ये असतात आणि म्हणून शिव महापुराण आपल्याला ते बाब शिकवणार. भक्त हो, आपण सर्व तर भक्त आहात आणि म्हणून या ठिकाणी ही कथा श्रवण करीत आहात. बाकी आमच्या युट्यूबच्या माध्यमातूनही काही काही भक्त कथा श्रवण करीत आहात. त्यांनाही खूप आनंद होत असेल. खरोखर माझ्या भोलेनाथने तर विष ग्रहण केलं होतं, चिलम हे तर नाही केलं, गांजा कधी पिला नाही. त्यांनाही ते
कारण भगवंताप्रत्ये असणं हे स्वाभिमान आहे. एखाद्याची जर पत्नी चांगली असली तर त्याला स्वाभिमान असतं, नाही माझ्या पत्नीसारखी पत्नी या जगात कोणी नाही. बस त्याचप्रमाणे ज्याला असं वाटत असतं माझ्या आईवडिलांसारखे आईवडील कोणी नाही, तो स्वाभिमान तो असायला पाहिजे. त्याचप्रमाणे भगवंताप्रत्ये सुद्धा, माझ्या भोलेनाथप्रत्ये सुद्धा, माझ्या रामप्रत्ये सुद्धा, माझ्या कृष्णाप्रत्ये सुद्धा, माझ्या हरी विठ्ठलाप्रत्ये सुद्धा तो भाव कायम असायला पाहिजे. त्यासाठीच हा मानव ध्येय आहे. आणि म्हणून मानव ध्येयाचं कार्य तेच शाश्वत चांगल्या मार्गावर चालणं. बाकी तर पशु पक्षीही चालत असतात हो. आणि जर त्याच माध्यमातून जर आपण वागला तर मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक. पण मानवामध्ये धर्म राहिला आहे आणि म्हणून हा मानव श्रेष्ठ म्हटला जात असतो. धर्मातून जे पतित झाले, एक वेळा गंगेचा तो प्रवाह हा खळखळाट वाहत होता आणि त्या वेळेला गंगेचा तो प्रवाह हा वाहत असताना मत्स्यगंधा तिला असं वाटत आहे हो संध्याकाळ झालेली आहे आणि कोणी मला दिसत नाही, मला माझ्या घरी जायला हवं. तेव्हा तिने विचार केला की नाहीतर बाबा ओरडतील, बेटा इतका उशीर का झाला. आणि त्यावेळेला तो गंगेचा प्रवाह हा खळखळा वाहत होता. सुंदर निर्मळ वातावरण, संध्याकाळचं हे निर्मळ वातावरण आहे. आणि दुर्हून एक काशाय वस्त्रधारी संत महात्मा या मत्स्यगंधेने बघितलं रे कुणीतरी संत महात्मा येत आहे. बरोबर संतांचं दर्शन झालं आणि हिला असं वाटलं की ओ संत येत आहे आणि जर ती निघून गेली मग संत इथंच, यांना इथंच रात इथंच व्यतीत करावी लागेल. का नाही मी त्यांना समोरच्या किनाऱ्यावर पलीकडे घेऊन जाणार आणि संत यांची वाट बघित आहे. बरोबर संत हे जवळ आले आणि बघितलं ओ पराशर ऋषी होते. आणि पराशर ऋषी हे आले आणि मत्स्यगंधाने प्रणाम केला. आइए पधारिए महाराज, आपका स्वागत है. स्वयं पराशर ऋषी नाविकामध्ये बसलेले आहेत आणि ही मत्स्यगंधा ही नाविका चालवित आहे. बरोबर आज नाविका हळूहळू गंगेच्या प्रवाहामध्ये चालत आहे आणि पराशर ऋषी समोर मत्स्यगंधा आणि पराशर ऋषी या दोघांची दृष्टी ही एक होत असायची. मत्स्यगंधा तिला लज्जा वाटत असायची आणि म्हणून कधी गंगेकडे बघित असायची तर कधी आकाशाकडे बघित असायची. आणि तेव्हा पराशर ऋषी यांनी सांगितलं आहे, हे मत्स्यगंधा माझी इच्छा पूर्ण कर. आणि मत्स्यगंधा हिने म्हटलं आहे, स्वामीनाथ आपण हे काय बोलता, आपण संत आहात. आणि तेव्हा पराशर ऋषी म्हणतात, देवी माझा संकल्प तो पूर्ण कर, माझी इच्छा पूर्ण कर. आणि स्त्रीचा स्वभाव म्हणजे लज्जा हे स्त्रीचं आभूषण असतं. आणि त्यावेळेला पराशर ऋषी यांनी गंगेचं जळ ओंजळीमध्ये घेतलं आहे आणि संकल्प केला आणि त्यावेळेला धूप हे उत्पन्न केलेलं आहे. तेव्हापासून या सृष्टीमध्ये धूप
याची रचना झाली आहे. आणि दुःख हे प्रकट झालं बरोबर संकल्प पूर्ण झाला आणि पराशर ऋषी समोरच्या किनाऱ्यावर पोहोचले. नाविका यातून बाहेर प्रयाण करणार तत्पूर्व मत्स्यगंधा यांनी पराशर ऋषी यांचं वस्त्र पकडलं आणि सांगितलं, महाराज अभी आप इस वस्त्र पर दाग लगाकर, मेरे जीवन पर दाग लगाकर आप कहाँ जाओगे भला? आणि तेव्हा पराशर ऋषी म्हणतात, मत्स्यगंधा चिंता मत कर, अरे तेरे कोख से जो बालक होगा महान होगा, वही भगवान वेदव्यास होंगे. तेच भगवान वेदव्यास. बोलो वेदव्यास भगवान की जय. भगवान वेदव्यास यांचं ह्याप्रमाणे प्रागट्य झालं. त्यांनाच ज्ञानावतार म्हटलं जात असतं. भगवान कपिल भगवान हे सुद्धा ज्ञानावतार होते आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या आईला उपदेश दिला होता. या प्रकारे भक्त हो, एखादा संत धर्मातून भ्रष्ट झाला तर तो कशा व्यक्तीला जन्म देऊ शकतो. पण त्या संतांसाठी ते भलेही धर्मभ्रष्ट असं म्हणतात शास्त्रांमध्ये, याचं असंही उत्तर दिलं, पूर्वै महत् भिरमियत धर्माचरणं क्वचित. एखाद्या वेळेस संतांनी जर अधर्माचं आचरण केलं असलं तर ते आचरण आपण ग्रहण करायला नको, कारण ते त्रिकाळ ज्ञानी होते. आपल्यासारखा जीव हा आगळा वेगळा असतो. त्यासाठी त्यांनी जे धर्माचं आचरण केलंय तेच आचरण आपण ग्रहण करायला पाहिजे. आणि म्हणून सुंदर अलौकिकता आपल्याला दिसून येते. या कथेच्या माध्यमातून आपल्याला ती बाब शिकायला मिळणार. आणि आपलेही भाग्य आहे हो की मोरपंख बहुउद्देशीय संस्था द्वारा या ठिकाणी कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये सर्व काही हरिभक्त ज्येष्ठी श्रेष्ठी ते सुद्धा त्यांचंही आगमन आणि विशेषतः आमचे पत्रकार म्हणा किंवा साहेब म्हणा असे श्री तुषार वाघुर्डे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. एक वेळा टाळ्यांचा गजर आपण त्यांच्यासाठी करूया. भक्त हो अलौकिक सेवा ते करीत असतात आणि दुसऱ्या सर्वांना सुद्धा सेवेचा लाभ देत असतात. असे परम भगवतीय श्री श्री तुषार वाघुर्डे. त्याचप्रमाणे भक्त हो, या प्रकारे भगवान वेदव्यास यांचं प्रागट्य झालेलं आहे. भगवान वेदव्यासजी यांनी 4 वेद आणि 18 पुराणांची रचना केली. ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, शिव महापुराण, देवी भागवत, भविष्य पुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, अग्नि पुराण अशा प्रकारे हे 18 पुराण यांची रचना केली. आणि त्यामध्ये पण हे शिव महापुराण हे तर कल्पवृक्ष आहे हो. एखाद्या व्यक्तीला जर ताप असला तर त्या तावाची गोळी असते, परंतु ह्या जीवाला जर मनामध्ये हृदयामध्ये अहंकार असला किंवा त्याला
ईर्ष्या असेल तर त्या सर्वांची कोळी कोणती असेल तर ती हे शिव महापुराण आहे. आणि म्हणून तुलसीदासजी म्हणतात शिव पुराण सुर तरु की छाया, शिव पुराण सुर तरु की छाया, शिवपुराण हे कल्पवृक्ष आहे आणि या माध्यमातून आधी व्याधी उपाधी दूर होत असतात. त्यासाठीच भक्त हो असं म्हणतात अहंकारामध्ये तीन निघून गेले. अहंकार में तीन गए, धन वैभव और वंश. कोण कोण गेले सांगा बरं? धनाने आणि वैभवाने आणि वंशाने. रावण, कौरव आणि कंस. भक्त हो जो लोग समझते थे कि हमारे पास बहुत कुछ है चला लेंगे, ऐसा तो समझते थे 2018 में. और जब कोरोना आया तब क्योंकि तब उनका वो अहंकार था वो उसे सब खत्म कर दिया. न कुछ रहा. जो समझते थे नहीं हम कुछ तो करेंगे, लेकिन काही काही असा अभिमानच असतो. पण भक्त हो अभिमान हा काहीही टिकत नाही. त्यासाठी शिव महापुराण या कथेच्या माध्यमातून हे सर्व कार्य आहे हे सर्व दूर होतं. आणि एक वेळेला शिव महापुराण या कथेला प्रारंभ करीत असताना भक्त हो शौनक महर्षी नैमिषारण्य क्षेत्रामध्ये यांनी 12 वर्षापर्यंत यज्ञ यागादी केले होते. आणि त्यावेळेला शौनक जी यांना विचार असा आला की अरे यज्ञ कर्म आटोपले तर सर्व ऋषी हे गप्पा गोष्टी करीत असतात, तर मग आपण कानही ध्यान यज्ञ करायला पाहिजे. आणि तेव्हा शौनक ऋषींनी ध्यान यज्ञाला सुरुवात केलेली आहे. ध्यान यज्ञाची सुरुवात भक्त हो जेव्हा भगवंताचं नामस्मरण आपण करीत असतो आणि त्या नामस्मरणामध्ये जेवढा वेळ जाईल मग एक किंवा आपण जर कार्य करीत असले किंवा सत्संगामध्ये असलो आणि तोच वेळ हा वेळ म्हटला जातो, बाकी तर सर्व व्यर्थ म्हटलं जात असतं. जीवनामध्ये आपण बघितलं जर तुम्ही सर्वांनी काही मास्क घातलेला आहे, पण मी तुम्हाला सांगतो इथं कोरोना येणार नाही. का? कारण आपण खूप कमी लोक आहात आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही मास्क जर घालत असलात आणि जर तुम्हाला मास्क घालण्याने पूर्ण वायू भक्षण जर नाही झाला तर मग तुम्हाला असं वाटेल तुमचं मस्तिष्क दुखून येईल, म्हणजे तुम्ही ओपनली राहू शकता. काहींना असंही असतं श्वास घेण्यामध्ये तकलीफ होते, परंतु आपल्या या ठिकाणी सुंदर पंखे आहे आणि पंख्या यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पवनदेव येत आहे. म्हणून जर कोणाला प्रॉब्लेम असताना तर ते निश्चित राहू शकतात. कारण या ठिकाणी
जर कोणी ज्याला कोरोनाही असला आणि तोही आला तर माझ्या भोलेनाथ तो कोरोना दूर करेल. आणि भक्त हो, आपण बघितलं ज्यांना यायचं होतं ते सर्व हरिभक्त महिला मंडळ यूट्यूबच्या माध्यमातून बघित आहेत आणि कथा श्रवण करीत आहेत. कोरोना या रोगाचा आपण टेस्ट करू शकतो हो, पण एखाद्याला असं वाटत असलं माझ्यामध्ये भगवंताप्रत्ये प्रेम आहे का, आणि हे टेस्ट जर करायची म्हणली तर ती टेस्ट केव्हा होईल आणि कशी होईल? ती टेस्ट केव्हाच होणार की जेव्हा आपल्याला आपण जात असले आणि एखादा भक्त त्याच्या भक्ताच्या कपाळी कुंकू लावलेलं असलं, तिलक आणि चांदला केलेला असला किंवा भस्म लावलेली असली, असा भक्त जर आपल्याला त्या भक्ताचं दर्शन झालं तर तेव्हा नक्की असं समजा की माझ्या हृदयामध्ये भगवंताप्रत्ये प्रेम आहे, जिव्हाळा आहे. एखाद्या वेळेस संतांनी आपल्याला फोन केला तेव्हा असं समजा की नाही, भगवंताप्रत्ये मला भावना आहे. हा प्रेम, हा विशुद्ध प्रेम म्हटला जात असतो. प्रेम जब अनंत हो गया, रोम रोम संत हो गया. प्रेम एक वेळा भगवान कृष्ण हे द्रौपदीला भेटण्यासाठी निघाले आणि तेव्हा सुभद्राला, सत्यभामाला असं वाटलं, अरे द्रौपदीमध्ये आहे काय? भगवान जेव्हा पण उठले की निघाले द्रौपदीकडे, उठले की द्रौपदीकडे. आणि तेव्हा भगवंताला प्रश्न केला, प्रभू आपण जेव्हा आणि तेव्हा द्रौपदीकडे जात असतात, काय आहे तिच्याकडे एवढं? काय आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत का काही? तुम्हाला द्रौपदीकडे जावं लागतं. आणि तेव्हा भगवान कृष्णांनी म्हटलं, जर तुमची देवी जर इच्छा असते तर तुम्ही मजबूर चला. आणि स्वयं सत्यभामा आज भगवंताच्या सोबत द्रौपदीकडे आलेले आहे. या बाजूला द्रौपदीची केश विंचरत होती. द्रौपदीने म्हटलं, प्रभू या या बसा. आणि तेव्हा भगवंताने मग सत्यभामाला म्हटलं, सत्यभामा जा, तिला मदत कर, तिचे केस विचरून दे. सत्यभामा द्रौपदीकडे गेली आणि पाठीमागे बसून केस विंचरू लागली. केस विंचरत असताना काही करून द्रौपदीला दुःख द्यायचं होतं आणि म्हणून एक केस तोडून टाकायची, एक केस तोडायची, दुसरं तोडायची, तिसरं. पण आश्चर्य ते घडलं की त्या केसांमधून हे कृष्ण, हे कृष्ण, हे कृष्ण, हे कृष्ण असा ध्वनी येऊ लागला. सत्यभामा तिच्याने राहिलं गेलं नाही. प्रभू मला क्षमा करा, प्रभूच्या चरणात पडली, प्रभू मला क्षमा करा, मला क्षमा करा. प्रभू म्हणतात, काय झालं? प्रभू मला असं वाटत होतं की तुम्ही का द्रौपदीकडे जातात, परंतु आज कळालं की ही द्रौपदी तिच्या अंगामध्ये तुमच्या प्रत्येक तो जिव्हाळा, तुमच्या प्रत्येक ती भावना, तुमच्या प्रत्येक ती भक्ती आहे. आणि म्हणून हे प्रभू, तेव्हा प्रभूने तिला सांगितलं, ही कायम स्वरूपी माझं नामस्मरण करीत असते.
24 तासातून 3.5 करोड जाप ही करीत असते आणि म्हणून मला इथं यावं लागत असतं. भक्त हो, एवढी उत्कृष्ट भावना द्रौपदीची होती. म्हणून भगवंताला भक्ताच्या घरी जावं लागत असतं, संताला भक्तांकडे जावं लागत असतं. आणि म्हणून संत समोरून फोन करून म्हणत असतात, का हो, कसे आहात? बस. जर एखाद्या वेळेस कोणी आपलं असो किंवा नको असो, पण संत यांनी फोन केला, भक्ताने कधी फोन केला, तेव्हा असं समजाल की माझ्या हृदयामध्ये भगवंताप्रत्ये प्रेम आहे. हीच बाबत भक्त हो. आणि म्हणून संतांचा संग करा, सत्संग करा. त्या माध्यमातून आपल्या ह्या महाराष्ट्रीयन कवियांनी सुद्धा सांगितलं, तेरे हरी दरबार, तेरे हरी संत पदाची जोड. प्रभू, तुला काही द्यायचं असेल तर संतांचा संग मला दे, कारण त्या सत्संगाच्या माध्यमातून मी माझ्या जीवाचा उद्धार करणार आहे. बुद्धीवर पडत असतात, तेव्हा त्यांना धर्म कळत असतो. आणि धर्माच्या माध्यमातून पत्नी ही जर गर्भवती असली तर ती त्या बाळाला सुद्धा संस्कार सिंचन करीत असते. आणि म्हणून तो बाळक हा बुद्धिशाली होत असतो आणि तो बाळक हा भगवंताप्रती प्रेम भाव ठेवणारा होत असतो. पूर्ण मनोरथ करुणी
मानव मात्रामध्ये व्हावं त्यासाठी सुंदर हे शिव महापुराणाचं आयोजन करण्यात आले आहे. काय फायदा सत्संगाचा? या सत्संगाचा फायदा तोच आहे की संत हरिभक्त यांच्या माध्यमातून त्या जीवाचा उद्धार होत असतो आणि म्हणून त्यांची जी शेवटची स्थिती असते ती स्थिती चांगली होते. विश्वेश्वर महादेव की जय. श्री विश्वेश्वर महादेव की जय. भक्तो, संतांचा संग हा अलौकिक मानला जात असतो आणि म्हणून शौनक ऋषी यांनी सुंदर ज्ञान यज्ञाचा प्रारंभ केला आहे. हे सूत महाप्राज्ञ सर्वसिद्धार्थ प्रभो आख्याहि कथा सारं पुराणानां विशेषतः. शौनक ऋषी आणि सूत महर्षी यांचा हा अलौकिक संवाद भक्त हो. त्यामध्ये सूत महर्षी यांना शौनक आदी ऋषींनी सुंदर पुराणांचा सारांश जाणून घेण्यासाठी हे सूत महर्षी आमच्या मनामध्ये सुद्धा काही काही प्रश्न आहेत. या कलियुगामध्ये मानव हे दुःखी का असतात? काही काही शरीराने दुःखी असतात तर काही परिवाराने दुःखी असतात. कोणी मानसिकतेने दुःखी असतं आणि कुठे कुठे खूप काही भोजनाचा प्रबंध जरी असला तरी सुद्धा त्यांना भोजन मिळत नाही आणि म्हणून ते दुःखी असतात. कुठं कुठं संततीने दुःखी असतात, कुठे व्यवहाराने दुःखी असतात आणि कुठे ईर्ष्याने दुःखी असतात. कारण काही काहींच्या जीवनामध्ये विवेक नसतो. तर हे सूतजी आम्हा सर्वांना ते अलौकिक ध्यान अर्पण करावं आणि म्हणून जीवनामध्ये कसा मार्ग दाखवा. गरीब असो संन्यासी असो त्या सर्वांचे दुःख कशी दूर होतील. जे कल्याणकारी वस्तूमध्ये सर्वश्रेष्ठ वस्तू ती म्हणजेच कथा आपण आम्हाला श्रवण करावा. आणि सूतजी यांनी उत्तरे दिली आहे. धन्यस्त्वं मनीषातुल श्रवण प्रीतिलास ततो जाय सुधी
हृदयामध्ये असा भाव हा उत्पन्न झालेला आहे. हा जिव्हाळा आपल्या सर्वांच्या हृदयात उत्पन्न झाला की आम्हा सर्वांना कथा श्रवण करावा आणि त्या माध्यमातून तुम्हाला मी एक सर्वोत्कृष्ट साधन सांगणार. आणि ते साधन कोणतं असेल तर ते ह्या कलियुगामध्ये सर्वोत्कृष्ट साधन ते आहे भक्त हो, काल व्याल महातास विध्वंस करमोत्तमम् शैव पुराणं परमं शिवलोका कालरूपी महासर्पाचा नाश करण्यात जे उत्तम ग्रंथ आपण ज्याला म्हणत असतो तो ग्रंथ म्हणजे शिव महापुराण आहे. असं हे दिव्य शास्त्र भक्त हो प्राचीन काळी भगवान शंकर यांनी स्वयं स्वमुखाने या शास्त्राचं निरूपण केलेलं आहे. हे कालरूपी सर्पापासून उद्भवणाऱ्या सर्व काही त्रासांना दूर करण्यासाठी त्याचं निवारण करण्यासाठी जर कोणतंही शास्त्र असेल तर ते शास्त्र म्हणजे शिव महापुराण. आणि ज्ञान वैराग्य आणि विवेक हा कशा माध्यमातून वृद्धिंगत होणार ही बाब सांगणार. व्यासजी यांनी सनत कुमारांच्या आज्ञेनुसार या पुराणाची रचना केली. मनुष्याचे हित व्हावे आणि मनुष्य याचं कल्याण व्हावं हा मुख्य उद्देश होता. भगवान शंकर यांचं हे वाङ्मय स्वरूप आहे. या वाङ्मय स्वरूपाचं आपण जर दर्शनही केलं तर दर्शनाने आपले पाप आणि ताप जळून भस्मीभूत होत असतात. नैमिषारण्य तीर्थक्षेत्रामध्ये 88,000 ऋषी आणि त्या ऋषींना सुपुराणी शौनक आदी महर्षी यांना ही कथा श्रवण करीत आहे. भक्त हो हे शिवपुराण, ह्या शिवपुराणामध्ये 1,00,000 श्लोक आहेत. पण एवढे 1,00,000 श्लोक आणि 12 संहिता तर सर्व काही ऋषींनी सांगितलं. आपण व्यास भगवान यांना आपण आमच्यावर अशी काही कृपा करा की हे थोडं कॉम्पॅक्ट होईल. आणि म्हणून त्यांना माहिती होतं कलियुगातील मनुष्य यांना वेळ राहणार नाही आणि म्हणून त्यांनी सर्व कॉम्पॅक्ट केलं. आज कॉम्पॅक्टचा जमाना आहे. त्यासाठी माझी आणि तुमची चिंता त्यांनी केली होती. आणि शिवपुराणात 24,000 श्लोक, त्यामध्ये 7 संहिता, विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता, वायुनी संहिता. त्यामध्ये पण या संपूर्ण संहितेमध्ये वेगवेगळ्या प्रकाराने श्लोक आणि वेदव्यासजी यांच्या माध्यमातून ह्या प्रकारे भाग करण्यात आले. असं म्हणतात ह्या शिवपुराणामध्ये आपण जे काही 7 दिवस श्रवण करणार एवढा उदाहरण या शिवपुराणात आहे भक्त हो. अरे 7 दिवस काल 7,000 वर्ष, 700 वर्ष किंवा
7 लाख वर्षापर्यंतही आपण जर ह्या शिवपुराणाचं अध्ययन केलं किंवा श्रवण केलं तरी सुद्धा ते पूर्ण होणार नाही, एवढा गुढार्थ या महाशिवपुराणात आहे. पण आपल्याला वेळेनुसार चालायचं असतं, वेळेनुसार आपलीही आचारसंहिता असते ना हो. आणि त्यासाठी जन्मांतरे भवे पुण्यम महतस्य सुधीमत तस्य प्रीति भवे तत्र महाभाग्य. जन्माचे पुण्य जेव्हा आपल्या गाठीशी असतात तेव्हा संतांच्या माध्यमातून आणि भक्तांच्या माध्यमातून आपल्याला शिव महापुराण श्रवण करण्याचा लाभ मिळत असतो. प्रभूची कृपा होते तेव्हा असा हा दिवस आपल्या समोर येत असतो. हरि कृपा जाही पडो पाऊ देई मार्ग सो. ज्यांच्यावर अनहद भगवंताची कृपा असते त्यांनाच हा लाभ मिळत असतो. मला तुम्हाला ते सांगायचं आहे. कथा पूर्ण होणार, आजचं हे सत्र पूर्ण होणार. मग कथा पूर्ण झाली म्हणजे भक्तांचं काय कर्तव्य? भक्ताला दक्षिणा द्यायची. मग दक्षिणेत काय देणार? तुमच्या आजूबाजूला जे कोणी असतील त्या सर्वांना तुम्ही एवढं सांगाल, आपल्या ह्या भरीत सेंटर हॉलमध्ये कथा सुरू झालेली आहे, तर तुम्ही सुद्धा चला. बस माझ्यासाठी ही दक्षिणा उत्तम आहे. आणि या कलियुगामध्ये ही कथा पाप कितीही जीवनात ज्याने पाप केले त्या सर्वांच्या पापांचा नाश करण्यासाठी ही कथा आहे. आणि सूतजींनी ही बाबत जेव्हा सांगितली तेव्हा त्या ठिकाणी राहिलेले संत ऋषी त्यांनी म्हटलं आहे, प्रभू हे गुरुदेव, या कलियुगामध्ये कोणाला अशी भक्ती मिळाली का की त्या जीवाने खूप पाप केले होते आणि त्याला भगवान शिवजी यांची प्राप्ती झाली, माता पार्वतीची प्राप्ती झाली, असे कोणी आहेत का? त्यावेळेला सुतजी म्हणतात, एक नाही असे 2 पुरुष आणि स्त्री आहे, असे असंख्य जीवात्मा या पृथ्वीवर आहेत, ज्यांनी तुरंत जाऊन आज माझा पेपर आहे आणि म्हणून हे भोलानाथ, हे शिवजी माझ्यावर कृपा कर, मी तुला महाशिवरात्रीच्या वेळेला जळ अर्पण करेन, ब्राह्मणांना भोजन देणार, संतांना भोजन देणार. आणि त्यावेळेला जळ अर्पण केलं. आणि ज्या मुलाने कधी पुस्तक बघितलं नाही त्या मुलाला सुद्धा एक वेळा शिक्षक यांनी सांगितलं आणि त्या मुलाला सर्व बुद्धिस्त झालं. तशांनाही भगवान या माध्यमातून नाही परंतु दुसऱ्या माध्यमातून भगवान विद्या प्रदान करत असतात. आणि म्हणून माझे भोलेनाथ हे विद्या प्रदान आहे, यांच्याकडे सर्व विद्या आहे.
ज्यांना जी विद्या हवी असेल, रावणाला विद्या हवी होती आणि म्हणून रावणाने विद्या ग्रहण केली. पण रावणाची श्रद्धा ही कमी होती आणि म्हणून त्याला पदोपद दुःखाची प्राप्ती झाली. श्रद्धा मयोयं पुरुषः. श्रद्धा ही असायला पाहिजे, परंतु श्रद्धेची मात्रा सुद्धा कमी जास्त असत असते. आणि म्हणून जीवनामध्ये श्रद्धा असणे हे खूप गरजेचं आहे. आज या ठिकाणी प्रथम पुरुषाची कथा श्रवण करीत असताना म्हणत आहे, किरात नावाच्या नगरामध्ये देवराज नावाचा एक दुर्बळ आणि दरिद्री ब्राह्मण राहत असायचा. आणि हा कधी वैदिक धर्माचं आचरण करीत नव्हता. हा ब्राह्मण असून वनात जात असायचा आणि विप्रान क्षत्रियान वैश्यान शूद्रांश्चापि तथा प्रावान. त्या ठिकाणी जाऊन तलवारच्या माध्यमातून जे काही वनात पुरुष दिसले त्यांना मार मारित असायचा, स्त्री दिसली त्यांना सुद्धा मार मारित असायचा आणि त्यांच्याजवळ धन हरपून घेत असायचा. एवढा दुष्ट हा ब्राह्मण होता. आणि बरोबर त्याच्याकडे पुष्कळशी धन संपत्ती सुद्धा होती. पण बाबत अशी घडली, घटना अशी घडली की देवराज नंतर खाली लावून देवराज हा ब्राह्मण मदिरा पान करून एका तळाव्याच्या किनारी पडलेला आहे. त्या ठिकाणी एक वेश्या ती सुद्धा निघाली आहे, शोभावती. ह्या वेश्येचं नाव होतं आणि तिने असा विचार केला, हा ब्राह्मण आहे पण आता ह्या ब्राह्मणाकडे कोणी नाही. जर मी या ब्राह्मणाशी लग्न केलं तर माझ्याकडे खूप काही संपत्ती येणार. हा तिचा भाव आणि दुष्भाव तिचा होता. म्हणून तिने त्या ब्राह्मणाला स्वतःच्या घरी आणलं आणि त्या ब्राह्मणासोबत विवाह प्रस्ताव ठेवला. तेव्हा त्या ब्राह्मणाने हो म्हटलं, कारण देवराजला तर असं, अरे ही तर चांगल्या विचाराने माझ्याकडे आली आहे. आणि बरोबर विवाह संपन्न झाला. मग शोभावती स्मार्ट होती. हळू तिने मग सुद्धा त्याच्याकडे जे काही संपत्ती होती ब्राह्मणाकडे, ती संपत्ती स्वतः नावावर करून घेतली. आणि नावावर केल्यानंतर मग जोपर्यंत पत्नी ही जर चांगल्या स्वभावाची असली तर पतीचं सुद्धा चांगलं करू शकते. जर पत्नी जर खराब स्वभावाची असली तर मग ती रोज आणि रोज पिक्चर टाकीचा मार्ग दाखवित असते. चला ना पिक्चर बघायला, चांगला मूवी आलाय चला. आणि जर पत्नी चांगली असली तर मग काय म्हणते, काय रायसोनीनगर मध्ये पडले आहात, चला कथा सुरू आहे, कथा ऐकायला चला. तुम्ही सर्व चांगलेच आहात आणि म्हणून तर तुमचा जन्म ह्या ठिकाणी या महाराष्ट्र भूमीमध्ये झाला. आपली ही महाराष्ट्र भूमी
एवढी पावन भूमी आहे. साक्षात भगवान यांचं अवतरण या ठिकाणी झालं आहे. भक्त हो, अरे तुम्ही जशी तशी जीवात्मा नाही, काहीतरी पूर्वजन्मीचे कर्म असतील तुमच्या सोबत आणि म्हणून आपण या ठिकाणी गोळा झालो आहोत. त्या माध्यमातून ही कथा आपण श्रवण करीत आहोत. या शोभावतीने संपूर्ण धन संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली. तोपर्यंत तर तो वृद्ध होऊन गेला होता. मग आता वृद्ध झाला तर मग वृद्धाचं कोणी असतं का? आँखों में बढ़ जाएगा जाला, कानों में लग जाएगा ताला, नाक से बहेगा नाला, लाठी से पड़ेगा पाला, एक राज जिंदगानी होती है. वृद्धावस्थामध्ये अशी स्थिती असते. काही काही असेच असतात. पत्नी मिळत असते परंतु पत्नीचं सुख मिळत नाही, असेही असतात. काही काहींना पत्नी असते परंतु त्याला त्या पत्नीपासूनही दुःख मिळत असते. इसलिए मैं आपको कहता हूँ, ज्यादा सोचो मत, यहाँ जगह खाली है, चले आओ. अजून त्यांचे लग्न बाकी आहे. पण असो, भगवान भोलेनाथला प्रार्थना करेल, भगवान भोलेनाथ तुमचं चांगलं मंगल कार्य करो. ह्या देवराजला तर असं वाटलं होतं की माझ्याकडे खूप काही धनसंपत्ती आहे आणि खूप मोठा परिवार आहे. परंतु कवि असं म्हणतो, कुदरत के पास सारी स्कीम होती है. जैसे कि कोरोना, भूकंप, दुर्घटना, ऐसी कुदरत के पास स्कीम होती है. कभी बारिश आ जाती है, कभी तूफान आ जाता है, लेकिन मनुष्य के पास यदि जो कोई स्कीम होगी तो वो स्कीम है कर्म. जो यदि मनुष्य अच्छे कर्म करे तो उसे शाश्वत शांति मिलती है. लेकिन कर्म अच्छे होने चाहिए. यदि कर्म में स्वार्थ हो तो उसका फल भी बुरा मिलता है. इसलिए कर्म अच्छे होते हैं तो स्वार्थ, उस निस्वार्थ भाव से वो साधन होना चाहिए. ह्या बाजूला हा देवराज याने याला तर कळालेलं आहे आता माझे कोणीही नाही आणि म्हणून हा दूर निघून गेला. प्रतिष्ठापूर नामक गावामध्ये गेला आहे आणि त्या ठिकाणी शिवालय महादेवजीचे भक्त आमचे प्रदीप मिश्राजी गुरुजी धुळ्याहून आलेले आहेत. त्यांच्या सोबत दोघेही ब्राह्मण भेदेला भक्त हो. यांच्यासारखेच महादेवजी यांच्या मंदिरामध्ये रुद्र हवन आणि शिवपुराण कथा संत करीत होते. बरोबर त्याच क्षणी हा देवराज त्या ठिकाणी पोहोचला. आता वृद्ध अवस्था आणि म्हणून तापही आला होता. परंतु काय करायचं, सर्व काही झोपलेले होते आणि बरोबर रात्रीच्या वेळेला भूक लागली होती आणि कथेच्या आजूबाजूला यज्ञ यागादी याच्या बाजूला जे काही फ्रूट होते, फळ होते, ते फळ चोरी करण्यासाठी हा देवराज आज शिरला
आणि बरोबर ब्राह्मणाने बघितलं आणि कोण कोण पाय पकडला. सर्व जागृत झाले. बघितलं तर देवराज, काल आहेस, मला भूक लागली होती आणि म्हणून मी मंदिरात शिरला. मग सांगितलं असतं कुणाला, माझं कोणी ऐकलं नसतं. कधी कधी जीवनाची अशी स्थिती असते, खूप वेळा सांगत असतो, कथा श्रवण करा, पण कोणी ऐकत नाही. चांगली भावना असते, पण काळ निघून गेलेला असतो. आणि ह्या बाजूला देवराज याची जेव्हा अंतिम स्थिती आली, तेव्हा साक्षात भगवंत भोलेनाथ यांचे पार्षद त्याला घेण्यासाठी आले. भोलेनाथ यांचे पार्षद आले, यमदूतही आले. यमदूतांनी म्हटलं, हा आमचा आहे आणि याला आम्ही घेऊन जाऊ. तेव्हा भोलेनाथ यांचे पार्षद म्हणतात, नाही, हा तर भोलेनाथचा भक्त आहे. का? त्याने शिव महापुराणाचं श्रवण केलं आणि याचा अंतिम याची स्थिती झाली बिल्व पत्र वृक्षाच्या खाली. आणि म्हणून हा आमचा आहे. आणि त्यावेळेला त्याचा पार्षदांनी उद्धार केलेला आहे. शिव लोकांमध्ये कैलास लोकात त्याला घेऊन गेले आहे. आणि म्हणून तर कवीने म्हटलं, हे जाप जपो सब नर नारी, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे जाप जपो सब नर नारी, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे जाप जपो सब नर नारी, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. स्मरण से राम को विजय मिला, श्री राम ने शिव को लाया.
देवराज याचा उद्धार भगवान यांचे पार्षद शिवजी यांचे पार्षद यांनी केला आहे. आणि त्याचप्रमाणे सुत महर्षी शौनक आदी ऋषींना म्हणत आहे, हे पुरुषाचं दृष्टांत होय. आता मी तुम्हाला स्त्रीचं दृष्टांत ऐकवितो आणि ते दृष्टांत सुत जीवन करीत आहे. वैदिक धर्माचं ज्यांनी आचरण केलेलं नव्हतं आणि हे केवळ बाष्कल नगर या गावाचं नाव होतं. फक्त हो त्या ठिकाणी जे कोणी ब्राह्मण राहत असायचे त्यांनी कधीही वैदिक धर्माचं आचरण केलं नाही आणि केवळ पापासक्त राहत असायचे, कर्म करीत असायचे आणि त्यांच्या महिला या सुद्धा व्यभिचारिणी होत्या, व्यभिचार करीत असायच्या. परंतु त्या ठिकाणी बिंदुक नावाचा ब्राह्मण राहत असायचा. बिंदुक या ब्राह्मणाची पत्नी होती चंचला.